या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांमधून शिवसेना उमेदवार सचिन विश्वासराव पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून रस्ते, गटर, पाणीसाठा वाढवणे, सिंचन सुधारणा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण यासोबतच महिला आणि युवक सक्षमीकरणासाठीही काम केले जाईल, अशी ग्वाही पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना उमेदवार सचिन पाटील यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना दिली आहे. पाडळी खुर्द तालुका करवीर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेकडून सचिन पाटील हे निवडणूक लढवत आहेत. सरपंच म्हणून गावच्या विकासाचा अनुभव असणारे सचिन पाटील यांच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या भूमिकेला जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सरपंच म्हणून काम करत असताना लोकसहभागातून राबवलेले उपक्रम यामुळे त्यांना विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाते. याच अनुभवाच्या बळावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अधिक व्यापक विकास साधण्याचा त्यांचा निर्धार आहे. विविध सरकारी संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिन पाटील यांनी अभ्यासू वृत्ती आणि प्रश्नांची सखोल जाण यामुळे सहकारी संस्थांमध्येही रचनात्मक कामावर भर दिलाय. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण, डिजिटल सुविधा, शिष्यवृत्ती योजना तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची उभारणी करण्यात येईल. प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करत स्वच्छता मोहीम राबवून निरोगी समाज घडवण्याचा पाटील यांचा संकल्प आहे. आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील आभाजी, गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या खंबीर पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हेच आपलं स्वप्न आहे. लोकसहभागातून विकास साधत पाडळी खुर्द मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सचिन पाटील यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितले. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी तुषार पाटीलसह रवींद्र बागल.